2022मध्ये मात्र एक अन्यायकारक निर्णय उद्धव ठाकरे सरकार यांच्या नेतृत्वामध्ये झाला. तर तो असा होता, 21 फेब्रुवारी 2022ला एक GR निघाला. त्या GRमध्ये असं सांगितलं गेलं की FRP एका टप्प्यात द्यायच्या ऐवजी 2 टप्प्यामध्ये देण्याची साखर कारखान्यांना मुभा दिली. आणि FRPची रक्कम जरी 2 टप्प्यामध्ये देणार असेल तर त्याची जी कालमर्यादा होती ती मात्र प्रचंड संदिग्ध होती. त्यामध्ये असा उल्लेख होता की 15 दिवसामध्ये पहिला हप्ता द्या आणि दुसरा हप्ता साखर उत्पादन झालं, साखराची दर निश्चिती झाली, त्याच्यानंतर साखर वर्ष संपल्यानंतर दुसरा हप्ता द्या. म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे मोल हे ठराविक वेळेत मिळतील अशी जी अगोदरची संकल्पना होती ती बाजूला निघाली. साहजिकच या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं, एक शेतकरी संघटनेचा विरोध झाला आणि राजू शेट्टींनी या अन्यायकारक GRच्या विरोधात न्यायालयामध्ये धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षीच ही जो GR होता तो GR रद्दबातल ठरवलेला आहे. कारण केंद्राचा FRPचा कायद्याची जी तरतुदी त्या तरतुदींना मूठ माती देणारी ही संकल्पना आहे ती प्रचंड अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांचं यामध्ये खूप जास्त नुकसान आहे. शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे त्यांना मिळणार नाहीत याचीच ही तरतूद आहे, म्हणून तो रद्दबातल ठरवला. राजू शेट्टी विरुद्ध महाराष्ट्र सरकार असा खटला मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालला.